चेतननी काय बोल केलं ना. माहितीये का भाऊ? काय? ते 3 वॉच घेतलेले बघ मला. हम्म. त्यातलं एक हरवलं भाऊ चेतननी. डायरेक्ट हरवलं. डिझेलचं वॉच चेतननी हरवलं भाऊ. आणि तो मान्य नाही करत आहे अजिबात. हरवलं नसेल, विकलं वगैरे असेल. पण तो मान्य नाही करणार ती गोष्ट. 3 वॉच मिळालेले भावांनो. आणि त्यातले 2 वॉच आहेत. पण ते वॉच आहे ना क्रिकेटसाठी मी मॅच खेळत होतो तर मी काढून चेतनला दिलं. नंतर ते मॅच तिकडे झाली. हरवलं. हां. ते नको विचारू. 30 नंतर मॅच झाली आणि त्याच्यानंतर मी ते वॉच घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा एक मॅच होती तर मी ते वॉच काढून पुन्हा चेतनला दिलं. पण चेतन मान्यच नाही करत. चेतन बोलतो दुसऱ्या वेळेस तुम्हाला ते वॉच दिलंच नाही आणि माझ्याकडे ते नाहीच आहे. पण चेतनची पण काही चुकी नाही आहे, त्याला पण आठवत नाही आहे. पण मला एवढं आठवतं मी त्याच्याकडे दिलं. पण कदाचित ते कुठेतरी काहीतरी राहिलं आहे. पण ते ज्याला पण मिळालं असेल तो आपल्याला ते देणार नाही आहे. 100% नाही देणार. कोणीच देणार नाही. तिथे कॅमेरा असेल तर समजेल लगेच. आता काय माहिती आता सांगितलं. अरे एकदम इझी आहे. तिथे कॅमेरे तर असणार. त्या ते इंडोर स्टेडियम सारखं होतं ना. ते कॅमेरा असणार तिकडे. माझी तिथे इच्छा लगेच आहे समजेल. सिद्धी, माझी इच्छा आहे की ते मला दिलं का नाही बघायचंय. तू ते व्हॅलोरंट सोड. खेळतोय. नाही तू ते व्हॅलोरंट सोड, नाही तर माझी इच्छा मरणार आहे जी तू आज टायटल ठेवलंय. लय त्रास होणार मग तुला, एवढंच सांगतोय. नाही तेच मी बोललो त्याला आता. सेकंड मॅच हुआ म्हणजे इथे लोक बघताय 4000 5000 लोक बघताय त्यांच्या समोर हा व्हॅलोरंट खेळतोय. माणसाची किंमत नाही. म्हणजे काय बोलू आता मी. हाय कुठं गोल्ड लॉबी. ए मालू तो तुला रिस्पॉन्स नाही देते अजिबात. बाप रे. हा